माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 72 उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. यावर प्रत्युत्तर देत रंभा म्हणाली, होय तू म्हणतोस ते बरोबर. तरी तुला माहीत असायला हवे की तुझ्या भावाचा पुत्र नलकुबेर याची मी कायद्याने पत्नी, आणि आता मी त्यालाच भेटायला जात आहे. म्हणून हे राक्षस राजा, कृपया धर्माचा मार्ग अनुसर आणि मला ताबडतोब जाऊ दे. चांगल्या सल्ल्यामध्ये स्वहारस नसलेला रावण उतरला. ज्यांना एकच पत्नी आहे अशा स्त्रियांसाठी तुझा युक्तिवाद लागू पडतो. तथापि ज्या प्रकारे देवतागण एकाच पत्नीशी बांधील नसतात, तसेच अप्सरांनाही खरेखुरे पती नसतात. म्हणून अशा तऱ्हेचे नीतिमत्तेचे मापदंड तुला लावण्याची काही गरज नाही. असे म्हणत रावणाने एका सपाट खडकावर रंभेला बळजबरीने खेचले. तिच्याशी समागम करायला सुरुवात केली. जेव्हा शेवटी तिची सुटका झाली तेव्हा केस वस्त्रे विस्कटलेल्या अवस्थेत रंभा आपल्या पतीकडे नलकुबेराकडे गेली व झाला प्रकार तिने त्याला कथन केला. रावणाच्या नीच कृत्याचा वृत्तांत ऐकून नलकुबेर संतप्त झाला. रंभेचे कथन पडताळून पाहण्यासाठी तो ध्यानमग्न झाला. त्यानंतर वस्तुस्थितीची खात्री पटल्याने नलकुबेराने पाण्याला स्पर्श करून पुढील शापाने उच्चारली. रावणाने पुन्हा कधी एखादी स्त्री तिच्या इच्छेविरुद्ध उपभोगायचा प्रयत्न केला तर त्याच्या मस्तकाचे 7 तुकडे 7 शकले होतील. ही शापवाने ऐकून देवी देवतांना अत्यानंद झाला. त्याने कुबेर पुत्रावर फुलांचा वर्षाव केला. त्याचप्रमाणे लंकेत रावणाने अपहरण करून नेलेल्या स्त्रियांना ही जेव्हा नलकुबेराच्या शापाबद्दल ऐकले तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. जेव्हा रावणाला या शापाबद्दल कळले तेव्हा त्याच्याकडे आकर्षित नसलेल्या स्त्रियांची शरीर संबंध ठेवण्याच्या वृत्तीचा त्याने त्याग केला. दुसऱ्या दिवशी सकाळी रावणाने आपल्या सैन्यासोबत इंद्रलोकाकडे कूच केली. रावणाला घाबरत असल्याने स्वर्गाचा राजा इंद्र राक्षसांचे सैन्य येताना पाहून उदास झाला. इंद्राने त्वरेने सर्व देवांना लढायला पाठवले आणि तो भगवान विष्णूकडे गेला. भगवंतांना दंडवत घालून इंद्र म्हणाला, ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे रावणाशी लढण्याचा प्रसंग आलेला असताना मला असहाय्यतेने ग्रासले आहे. प्रिय बंधू प्रभू, माझ्याशी विनवणी आहे की राक्षस राजाला ठार करण्यासाठी तुम्ही मला पुरेशी शक्ती द्यावी, अथवा हे कार्य तुम्ही स्वतःच हाती घ्यावे. भगवान विष्णूने इंद्राला अभिवचन दिले, तुला घाबरायचे काहीच कारण नाही. रावणाला जिंकून घेणे तुला शक्य नसले तरी जा आणि त्याच्याशी लढ. त्याला आता ठार करण्याची माझी इच्छा नाही. पण लक्षात घे की योग्य वेळेतच मी फक्त दुष्ट राक्षसालाच मारणार नाही, तर त्याच्या सर्व संबंधित नातेवाईकांचा मी नायनाट करीन. त्यानंतर देवी देवता राक्षसगण त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे मित्र दानव यांच्यामध्ये एक तुंबळ युद्ध घडले. रावणाचा मातामह सुमाली याने राक्षस सैन्याचे नेतृत्व केले. लवकरच देवांच्या सैन्याला उखडून टाकले. तेवढ्यात 8वा वसू सवित्र हा राक्षसांच्या हृदयात धडकी भरवत अचानक युद्धभूमीवर प्रविष्ट झाला. सुमालीचा रथ उद्ध्वस्त केल्यावर सावित्राने त्या राक्षसाची गदा उचलली. त्याच्या मस्तकावर गदेचा चुराडा केला, ज्यामुळे तो राक्षस मृत होऊन पडला. नेतृत्व हरपल्याने राक्षस सैन्य घाबरून पळून जाऊ लागले. नंतर मेघनाद पुढे आला. रावणाच्या त्या सामर्थ्यशाली पुत्राने देवांना पांगवायला सुरुवात केली. तथापि इंद्राने घाबरून पळणाऱ्या योद्ध्यांना धारेवर धरले. आपला पुत्र जयंत याला लढायला पुढे पाठवले. अशा तऱ्हेने 2 बरोबरीच्या सामर्थ्यवान राजपुत्रांमध्ये द्वंद्व सुरू झाले. परंतु जेव्हा मेघनादाने आपली मायावी शक्ती वापरून युद्धभूमीवर अंधकार निर्माण केला तेव्हा जयंत अस्वस्थ झाला. युद्ध अंधारात अधिकच भीषण झाले. सगळीकडे गोंधळ माजला. दैत्यांचा राजा इंद्रपती सच्चीला पिता पुलोमा याने येऊन बळजबरीने आपल्या नातवाचे केस पकडून त्याला मदरले. त्याच्या रक्षणासाठी त्याला युद्धभूमीपासून दूर ओढून नेत पुलोमाने त्याच्याबरोबर समुद्रात खोलवर उडी टाकले. जयंत उठून नाहीसा झालेला पाहून देवतागण गोंधळले, पळून गेले. इंद्राने ताबडतोब आपला रथ बोलावला. इतर आदित्याने वेढलेला इंद्र जेव्हा युद्धासाठी बाहेर पडला तेव्हा भयानक वारा वाहू लागला. आकाशातून मोठमोठ्या उल्कांचा वर्षाव सुरू होऊ लागला. दरम्यान इंद्राच्या उपस्थितीचे प्रेरणा मिळालेले देव राक्षसांचा एवढा संहार करू लागले की अखेरीस त्याच्या सैन्यापैकी फक्त 1.5 सैन्य जिवंत राहिले. रुद्र आणि इतर देवांनी केलेल्या एकत्रित हल्ल्यात
कुंभकर्ण सुद्धा जखमी झाला. आता मात्र खूपच संतापलेल्या रावणाने शत्रू सैन्याच्या रांगाचा भेद करीत स्वर्गाच्या राजापर्यंत इंद्रापर्यंत मजल घातली. दोन्ही राजे जेव्हा परस्परांवर बाणांचा वर्षाव करीत पुढे सरसावले तेव्हा काळोख दाटून आला. इंद्र, रावण, मेघनादा खरीच सर्व जण गोंधळून गेले. सर्व देवांचा विनाश करायचा रावणाने निश्चय केला होता. राक्षस राजाला आपण ठार करू शकत नाही हे इंद्राला कळून चुकले आणि म्हणून आपल्या योद्ध्यांना त्याने रावणाला बंदिवान करण्याची आज्ञा केली. रावण अचानक इंद्रावर धावून गेला, पण आपल्या अस्त्रांच्या मुसळधार वर्षावाने इंद्राने त्याला मागे परतवले. घाबरलेल्या राक्षसांना आपला पराभवच झाल्यासारखे वाटले. मेघनाद संतप्त झाला, त्यामुळे अदृश्य होऊन त्याने देवांच्या सैन्यात शिरकाव केला. तो स्वर्गाच्या राजाच्या पुढ्यात येऊन टाकला. इंद्र बाणांचे अविरत प्रभाव सोडत त्याची दमवणूक करण्यात मेघनाद यशस्वी झाला. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या गूढशक्तीच्या जोरावर त्याने इंद्राला बांधून टाकले. देवतांनी रावणावर वर्चस्व प्रस्थापित केलेले पाहून अदृश्य मेघनादाने आपल्या पित्याला सांगून टाकले, तुम्ही युद्धातून माघार घेऊ शकता, कारण मी आधीच इंद्राला बंदी केलेले. विजय तुमचाच, त्यामुळे लढाई चालू ठेवण्यात काही अर्थ नाही. हे ऐकताच देवतागण नाराज झाले. तत्क्षणी युद्धापासून दूर जाऊ लागले. रावणाने मेघनादाला सूचना केली, माझ्या पुढे जा, इंद्राला लंकेला ने, मी थोड्या तळ्यात तेथे तुला भेटतो. अशा तऱ्हेने स्वर्गाचा राजा इंद्र राक्षसांच्या राजधानीत त्याचा बंदी झाला. ब्रह्मदेव तेव्हा सर्व देवांना घेऊन लंकेत गेला. आकाशात स्थिरावून विश्वाचे पितामह रावणाला म्हणाले, तुझ्या पुत्राने प्रदर्शित केलेले सामर्थ्य, वीरता खरोखरच आश्चर्यजनक आहे. स्वर्गाच्या राजावर त्याने मिळवलेल्या नाट्यपूर्ण विजयाने मेघनाथ आजपासून इंद्रजित म्हणून ओळखला जाईल. हे राक्षस राजा, इंद्राला सोडून देण्याची मी तुला विनंती करतो. त्या बदल्यात मी तुझ्या पुत्राला एक अतुलनीय वर देतो. इंद्रजित उद्गारला, अमरत्वाच्या वराच्या बदल्यात मी इंद्राला सोडून देईन. तथापि ब्रह्मदेव उतरले, कोणत्याही सजीवाला संपूर्ण अमरत्व मिळणे शक्य नाही, म्हणून प्रिय राजपुत्रात दुसरे काहीतरी माग. इंद्रजित म्हणाला, पर्यायी म्हणून मला पुढील गोष्टी मिळाव्यात. युद्धप्रसंगी जर वैदिक पद्धतीनुसार मी यज्ञात आहुती अर्पण केल्या तर ज्वाळातून एक प्रचंड रथ बाहेर यावा. त्यानंतर जोपर्यंत मी त्या रथावर आरूढ असेन तोपर्यंत मला मृत्यूपासून मुक्ती मिळावी. अशा तऱ्हेने मंत्रोच्चारण पूर्ण झाल्याशिवाय, आहुती अर्पण केल्याशिवाय जर मी युद्धात भाग घेतला तरच माझा विनाश ओढवून यावा. काही लोकांना तपश्चर्येनंतर अमरत्व प्राप्त होते, पण मला केवळ माझ्या सामर्थ्य प्रदर्शनाने याची प्राप्ती झाली. ब्रह्मदेवाने इंद्रजिताची विनंती मान्य केली. त्या बदल्यात राक्षसांनी इंद्राची सुटका केली. या प्रसंगानंतर इंद्र निराश झाला. त्याचे शरीर तेज निष्प्रभ होऊ लागले. ब्रह्मदेवाने त्याच्याकडे येऊन विचारले, पूर्वी असे कोणते गंभीर पाप तू केले होते की त्यामुळे आज इतके दुःख तुला भोगावे लागत आहे? इंद्राने उत्तर देण्याची वाट न पाहता सर्वज्ञ ब्रह्मदेवाने पुढील कथा सांगायला सुरुवात केली. चला कथा ऐकूया. विश्वनिर्मितीच्या सुरुवातीला फक्त एकच प्रकारचा मानव प्राणी होता. त्याच्या शरीर अवयवात कोणताही फरक नव्हता. मग विविधता निर्माण करण्यासाठी, लोकसंख्या वाढविण्यासाठी मी पहिल्या स्त्रीची निर्मिती केली. तिला अहल्या हे नाव दिले, ज्याचा अर्थ जिच्याजवळ किंचित एक रूपता नाही अशी होय. अहल्याचा अर्थ काय? जिच्याजवळ किंचित एक रूपता नाही असे. ही मुलगी कुणाची जीवनसंगिनी असावी यावर विचार करत असताना मी तिला अनेक वर्ष गौतम ऋषींच्या देखरेखीखाली ठेवले. हे इंद्रा, या दरम्यान तू खात्रीपूर्वक असा ग्रह करून घेतलास की मी तुला अहल्या पत्नी म्हणून देईल. तथापि जेव्हा गौतमाने नंतर ही मुलगी मला परत केली तेव्हा त्यांच्या आत्मसंयमाने मी प्रभावित झालो. अहल्या त्यांची पत्नी व्हावी असे मी ठरवले. सर्व देव विशेषतः तू माझ्या या निर्णयाने अस्वस्थ झालास, त्यामुळे क्रोध लालसेच्या प्रभावाखाली येऊन गौतमाच्या आश्रमात गेला. जेव्हा तू सुंदर अहल्येला पाहिले तेव्हा तू बळजबरीने तिच्यावर अप्ती प्रसंग केला. तू निघून गेल्यावर तुझ्या पापी कृत्याबद्दल गौतमाला समजले. त्यामुळे अत्यंत क्रोधित होऊन त्यांनी तुला शाप दिला. हे स्वर्गाच्या विषयासक्त राजा, एक दिवस युद्धभूमीवर लढत असताना तुझ्या शत्रूकडून तू पकडला जाशील. याही पुढे जाऊन जे निंद्य कृत्य करण्यात तू पुढाकार घेतलास तसे कृत्य जेव्हा मानवी समाजात प्रचलित होईल तेव्हा तो हे पाप करील. त्याला ह्या पापी कृत्याचे केवळ अर्धकर्म फळ मिळेल.
उरलेले अर्धे तुझ्या वाट्याला येईल. अशा तऱ्हेने यापुढे स्वर्गाचा राजा इंद्र म्हणून त्याचे स्थान सुरक्षित राहणार नाही. हे फक्त तुझ्याच बाबतीत नव्हे तर भविष्यातील सर्व इंद्राबाबतीत घडेल. इंद्राची अशी करडपट्टी काढल्यावर गौतमाने अविचार केल्याबद्दल आपल्या पत्नीलाही शाप दिला. येथून पुढे तू दगडी खांब म्हणून या आश्रमात राहशील. शिवाय यापुढे जगात केवळ तूच एकटी स्त्री राहणार नाही, तर इतर सर्व स्त्रियांना तुझ्या रूपाचा वाटा मिळेल. अहिल्याने आपली बाजू मांडली. प्रिय पतिदेव, इंद्र तुमच्या वेशात येथे आला. त्याने बळजबरीने माझ्यावर बलात्कार केला. मी निर्दोष आहे. माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. गौतमाने मग आपल्या पत्नीला सांगितले. काय सांगितले हे आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम. लिहायला विसरू नका. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.